संजना, तुझ्या गर्भाशयामध्ये 5.6 सेंटीमीटरचं फायब्रॉइड आहे आणि तुझं गर्भाशय पण बायकॉर्निएट आहे. तर तुला काळजी आहे की ह्याचं काय होईल? हे बघ संजना, फायब्रॉइड 5.6चं जरी असलं, तरी त्याचं लोकेशन काय आहे? तुला काय-काय त्रास होतोय? तुला अनियमित रक्तस्राव आहे, हेवी रक्तस्राव आहे, पाळीच्या वेळेला पोटात जास्त दुखतंय, गर्भधारणा होत नाहीये. या सगळ्यावर त्याची ट्रीटमेंट काय करायची हे अवलंबून असतं. तुझी गर्भाशयाची पिशवी बायकॉर्निएट आहे, असं तुझ्या रिपोर्टमध्ये लिहिलंय. प्रत्येक वेळेला बायकॉर्निएट म्हणजे 2 गर्भाच्या पिशव्या असतात असं नाहीये. कदाचित मध्ये एक पडदा पण असू शकतो. वारंवार गर्भपात होत असेल किंवा तुला गर्भधारणा होत नसेल, तर त्यावेळेला आपण हिस्टेरोस्कोपी करतो आणि जर तो पडदा असेल तर तो काढून टाकतो. त्यामुळे तुझी लक्षणं काय आहेत, त्याच्यावर त्याची ट्रीटमेंट करायची का नाही हे ठरतं. पण जर तुला काहीच लक्षणं नसतील, तर मग त्याचं काही करायची गरज नाही. तुला दरवर्षी एक सोनोग्राफी करायला पाहिजे फायब्रॉइडची वाढ बघण्यासाठी. कारण फायब्रॉइड हे काही कॅन्सरस ग्रोथ नाहीये, ही नॉन कॅन्सरस ग्रोथ असते. त्यामुळे त्याची चिंता अजिबात करू नको. फक्त आपण त्याच्यावर लक्ष ठेवूया.